ती संदूक अशा ठिकाणी पुरून ठेवते की जिथे कोणाला दिसणारच नाही, नाहीतर ती गया आणि ती माई त्यांचं धन सुरक्षित ठेवतील आणि आमचं धन घेऊन जातील. जमिनीत पुरून ठेवते जिथे कोणाला थांग पत्ता लागणार नाही की कपिलेने धन कुठे ठेवलं. वा वा कपिले, छान डोकं चालवलंय. चला आमच्या कृतीचा अर्थ काहींना चटकन कळतो आणि ज्यांना तो कळत नाही त्यांना समजावून सांगावा लागतो. शिव हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. मी योद्धा नाहीये आणि मी तलवारबाजीचं प्रशिक्षण पण नाही घेतलेलं. शिवशंकर शंभो. ठेव ती तलवार बाजूला. ठीक आहे, हात पुढे कर. सोड पाणी हिच्या हातावर. स्वामी, तुम्ही हे मला का करायला लावताय? हातावर पाणी सोड आणि संपवून टाक ना आता. त्याग करीचा पत्नी म्हणून. बाळा मला माफ कर. आम्ही तुझं लग्न या पळकुटेपणा करणाऱ्या मुलासोबत लावून दिला. आमचा निर्णय चुकीचा सिद्ध केला. स्वामी, तुम्ही असं का बोलताय? आम्हाला वाटलं होतं की तू पत्नीच्या शब्दाला मान देशील, तिची प्रत्येक इच्छा पूर्ण करशील, पण तू पळकुटा निघालास. अरे तू काय रक्षण करणारीच आणि काय शोभणार आमचं फक्त म्हणून. सोड पाणी आणि संपवून आता. असं नाहीये स्वामी. स्पर्धेत भाग का घेत नाहीस मग? कधी गंगाधरला विचारलंस का की त्याने तुझे उपकार केले म्हणजे नेमकं काय केलं ते? अरे त्याचे उपकार कधीच संपले. अन्याय म्हणजे कपड्यावर लागलेल्या मातीप्रमाणे असतो. ज्याप्रमाणे कपड्यावर लागलेली माती वेळी झटकून टाकायला हवी, त्याचप्रमाणे स्वतःवर झालेला अन्याय वेळी झटकून टाकायला हवा, नाहीतर तो डोळे जाडवतो. आता उचलती तलवार आणि स्पर्धेत सामील व्हायला तयार हो. चल. विजय भव. शिवशंकर शंभो. गयाताई, अहो तेल पडतंय खाली. आई, हो रात्रभर झोपच नाही लागली. माई, गया वहिनी, अहो काय झालं? झोप नाही झाली का? काही नाही हो बाळप्पा भाऊ, ते जरा डोळे. बाळप्पा भाऊ, आमचं चित्तच ठिकाणावर नव्हतं. स्वामींनी जे पैसे दिलेत त्याचाच आम्ही विचार करतोय. मी आलोच. बाळप्पा भाऊ कुठे गेले असतील? बाळप्पा भाऊ, अहो हे का आणलं तुम्ही? सगळा प्रश्न याचाच आहे ना. याचं उत्तर आपण स्वामींनाच विचारू. हो बाळप्पा भाऊ, तुम्ही अगदी बरोबर बोलताय. हो माई, आपण तसंच करू.
काय रे बाळ्या, काय झालं? स्वामी माफ करा, पण हे धन आम्हाला कोणालाच नकोय. आम्हाला केवळ तुमची सेवा करायची. अरे अरे हे धन तुमच्या कामी येईल. तुम्हाला हव्या असणाऱ्या सुखवस्तू तुम्ही घेऊ शकाल. स्वामी, आम्हाला हे पैसे नकोयत. आम्हाला खूप चिंता वाटते हो. हे पैसे कुठे ठेवायचे, कसे ठेवायचे, या पैशांचं काय करायचं, याच्या आधी आम्हाला कसलीच काळजी नव्हती. पण आता आमचं मनस्वास्थ्य बिघडलंय स्वामी. शाबास, तुम्हाला आमचा छुपा उपदेश कळाला. आयतं मिळालेलं धन मनाला खोर लावता, सत्याच्या मार्गापासून तुम्हाला दूर करता. सत्याने आणि कष्टाने कमवलेला पैसा तुम्हाला समाधान देतं, आणि मन समाधानी असेल तर गुरुच्या सेवेत रमतं. स्वामी, तुमच्या भक्तांसाठी तुम्ही खरंच खूप करता. आमचे षड्रिपू जागे होणार नाही याची तुम्ही खरंच खूप काळजी घेता. पण काही जण आहेत त्यात समाधान मानत नाही. दुसऱ्यांचं हिसकावायला बघतात आणि पस्तावतात. शिव शंकर शंभा. सरस्वती, हे बघ, सरदार पदाच्या शर्यतीत नाव नोंदून आलंय. मला खात्री आहे तुम्हीच सरदार होणार. सरदार व्हायचंय तुला? नाही मालक. सरदार व्हायचंय याला? चल तुला दाखवतो सरदार होण्यासाठी काय काय करावं लागतं ते. चल चल चल. आता अजून यानं काय केलं? होठ होठ. अरे भीमा, तू अशी हिम्मतच कशी केली स्पर्धेत भाग घ्यायची? तुझी पात्रता तरी आहे का? हा, सरदार बनायची? या घराचे उपकार विसरलास भीमा? छोटे मालक आहो, यांनी काही चुकीचं केलं नाहीये. ए लेक हस तिकडा. रे तुझी एवढी हिम्मत, आमचा आधारला तू. मी स्पर्धेत नाव दिलं तर माझं काय बिघडलं? मी काहीच चुकीचं करत नाहीये. हे भीमा, अरे तुझी लायकी आहे का सरदार व्हायची? नाव दिलं म्हणे.
आम्ही स्पर्धेत असताना तू त्या स्पर्धेत भाग घेतलाच कसा काय? आमच्याशी बरोबरी करतोस काय? तुझी हिंमत इतकी वाढली की उलट उत्तर सुद्धा द्यायला लागलायस तू. आजवर मी तुमचं सगळं ऐकलं, कारण मी तुमच्या उपकाराखाली दबलेलो होतो. नेमकी ते उपकार कोणते आहेत? आजपर्यंत तुम्ही सांगितलेलं नाहीये. केवळ तुम्ही हेच सांगत आलात मला की कर्ज आहे, कर्ज आहे. मला सांगा ना, माझ्या वडिलांवर तुमचं काय ऋण होतं ते? ऐकायचंय तुला? हो, तुझा बाप दरोडेखोरांना सामील होता असा संशय होता. अरे संशय कसला होता? त्याचा बाप दरोडेखोरांना सामील. राजे साहेबांनी पकडलं त्यावेळी दरोडेखोरांना वाटलं की हा माफीचा साक्षीदार होईल, म्हणून त्यांनी त्याला मारून टाकलं. तुझं नशीब समज, एवढं सगळं होऊन सुद्धा आम्ही तुझा सांभाळ केलाय. ठीक आहे मग, ते उपकार इतक्या वर्षाच्या गुलामीनं फिटलेत. मग आता मी माझ्या भविष्याचा विचार करतो. चला चला, ह्या घराला तुमची काही गरज नाही, निघा इथून. चला. असं करून चालणार नाही आपल्याला. याला आयतीच सुटका मिळेल. मग काय करायचं याचं? याला कसं ताळ्यावर आणायचं हे आम्हाला चांगलंच ठाऊक आहे. गया, यातलं एक फळ उचल. आता हे फळ वर ने, खाली आण. काय झालं? पुन्हा वर ने. स्वामी, मला माफ करा, पण याचा अर्थ मला नाही कळला. गया, तुझ्या फळ वर नेलास तेव्हा त्या फळासोबत तुझा हातही वर गेला, आणि ज्या क्षणी फळ खाली आणलंस त्या फळाबरोबर तो हातही खाली आला. याचा अर्थ जर तुम्ही कोणाला वर जायला मदत कराल तर तुमची प्रगती होईल, मात्र जर तुम्ही कोणाला खाली खेचाल तर त्याच्यासोबत तुम्ही खाली खेचले जाल. शिव शंकर शंभो. ही संदूक आम्ही जमिनीत पुरून ठेवली होती, कोणाच्या नजरेस येऊ नये अशी. पण ही संदूक उकरून कोणी ठेवली असेल? कुत्री किंवा मांजरी असती, त्यांनाच सवय अशी उकरून काढायची. असो, याचा अर्थ असा आहे की ही संदूक आम्हाला दुसऱ्या ठिकाणी सुरक्षित ठेवायला हवी, आता जिथे कुत्रीही येणार नाहीत आणि मांजरीही येणार नाही.